नमस्कार. महसूल शाहीमध्ये तुमचं स्वागत. एक प्रश्न विचारतो. कधी असं ऐकलंय का की एखादी केस जिंकता जिंकता हरली? किंवा कोर्टात केस नक्की चालते कशी, तिचे टप्पे तुम्हाला माहीत आहेत का? आज आपण याचबद्दल बोलणार आहोत. दिवाणी दावा दाखल करताना ती कोणती एक मोठी चूक आहे जी तुमच्याकडे सगळे पुरावे असूनही तुम्हाला हरवू शकते. आजच्या चर्चेत आपण बघणार आहोत दावा दाखल करताना लागणारी 7 महत्त्वाची कागदपत्र कोणती. नोटीस बजावण्यापासून ते अंतिम निकालापर्यंत केसच्या प्रत्येक टप्प्याची सविस्तर माहिती घेऊ. आणि हो, सर्वात महत्त्वाचं, अपील कोर्टात चांगला वकील लावूनही केस का हरते यामागचं सत्य काय आहे. आणि एक गोष्ट, अशीच उपयुक्त माहिती तुम्हाला सतत हवी असेल तर आपला महसूलशाही चॅनल लगेच सबस्क्राईब करा आणि हा भाग शेवटपर्यंत नक्की बघा, कारण मध्येच आपण पुराव्याच्या टप्प्याची एक स्टेप बाय स्टेप माहिती देणार आहोत जी तुम्हाला खूप उपयोगी पडेल. चला तर मग कायद्याचं आणि तुमच्या फायद्याचं बोलूयात. चला अगदी सुरुवातीपासून सुरुवात करूया. समजा एखाद्याला दिवाणी दावा दाखल करायचा आहे, तर त्याला कोर्टात नक्की कोणती कागदपत्र सादर करावी लागतात? याला काही कायदेशीर भाषेत काही विशिष्ट नावं आहेत का? बरं प्रश्न विचारलात. माझ्या अनुभवातून सांगते, अनेक लोक नेमके इथेच गोंधळ करतात. हे बघा, दिवाणी दावा दाखल करताना साधारणपणे 7 मुख्य कागदपत्र लागतात, ज्यांना कायद्याच्या भाषेत निशाणी म्हणजे एक्झिबिट म्हणतात. अच्छा, निशाणी? हो, तर निशाणी 1 म्हणजे मुख्य दाव्याची प्रत किंवा अर्ज, ज्याला आपण प्लेंट म्हणतो. निशाणी 2 म्हणजे वकिलांना दिलेलं अधिकारपत्र म्हणजेच वकालतनामा. ओके, वकालतनामा. तिसरं निशाणी 3 म्हणजे दाव्यासोबत जोडलेल्या सर्व कागदपत्रांची एक यादी. आणि निशाणी 4 म्हणजे वादी आणि प्रतिवादी दोघांच्याही पत्त्याचा पुरावा. ठीक आहे, ही 4 झाली. उरलेली 3 कोणती आहेत? पुढची 3 कागदपत्र ही बहुतांशी तात्पुरत्या मनाई हुकुमाशी म्हणजे स्टे मिळवण्यासाठी संबंधित असतात. यात निशाणी 5 हा असतो तात्पुरत्या मनाई हुकूम मिळवण्यासाठी केलेला अर्ज. आणि निशाणी 6 आणि 7 ही दोन्ही प्रतिज्ञापत्र असतात म्हणजे ॲफिडेव्हिट्स. अच्छा, 2 वेगवेगळी प्रतिज्ञापत्र. हो, निशाणी 6 हे निशाणी 5च्या म्हणजे मनाईच्या अर्जाच्या सत्यतेबद्दलचं प्रतिज्ञापत्र. आणि निशाणी 7 हे निशाणी 1 म्हणजे मुख्य दाव्याच्या सत्यतेबद्दलचं प्रतिज्ञापत्र. वा, भारी. म्हणजे ही 7 कागदपत्र व्यवस्थित असले की अर्थी लढाई तिथेच जिंकल्यासारखी आहे. अगदी. हे 7 कागद म्हणजे तुमच्या केसचा भक्कम पाया असतो, हे लक्षात ठेवा, म्हणजे पुढे त्रास होणार नाही. आता कागदपत्र तर दाखल झाली, यानंतर कोर्टात पहिली सुनावणी कशी होते? म्हणजे पुढची प्रक्रिया काय असते? एकदा का दावा दाखल झाला की तो सुनावणीसाठी येतो. पहिल्या तारखेला वादीच्या वकिलाला कोर्टासमोर युक्तिवाद करावा लागतो. कसला युक्तिवाद? प्रतिवादीला नोटीस का काढावी यासाठी, म्हणजे केसमध्ये तथ्य आहे हे कोर्टाला पटवून द्यावं लागतं. कोर्टाचं समाधान झालं की इश्यू नोटीसचे आदेश होतात आणि मग प्रतिवादीला समन्स पाठवली जातात. ओके, म्हणजे प्रतिवादीला नोटीस गेली, मग त्याला त्याचं म्हणणं मांडायला किती दिवसांची मुदत मिळते आणि त्याला काय म्हणतात? कायद्यानुसार नोटीस मिळाल्यापासून 90 दिवसांच्या आत प्रतिवादीला त्याचं लेखी म्हणणं, ज्याला आपण रिटन स्टेटमेंट किंवा WS म्हणतो, ते दाखल करावं लागतं. 90 दिवस? हो. इथे एक क्विट फॅक्ट सांगते. कायद्यात जरी 90 दिवसांची मुदत असली तरी विशेष परिस्थितीत आणि सबळ कारणास्तव कोर्ट ही मुदत वाढवून देऊ शकतं. पण हे अपवादात्मक स्थितीतच होतं. तुमच्या गावात अशी काही जमिनीची समस्या आहे का ज्यासाठी कोर्टात जाण्याचा विचार करत आहात? तुमची समस्या कमेंटमध्ये नक्की लिहा. आणि हो, कायद्याची अशीच किचकट माहिती इतक्या सोप्या भाषेत समजून घेण्यासाठी महसूलशाही चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. आता एक लोकांमध्ये असलेला मोठा गैरसमज विचारतो. अनेकांना वाटतं की दावा दाखल केला की लगेच स्टे मिळतो. हे खरं आहे का? हा सगळ्यात मोठा गैरसमज आहे आणि यामुळेच लोकांची खूप निराशा होते. आपण जे निशाणी 5चं कागद पाहिलं, तो तात्पुरत्या मनाई हुकुमासाठीचा अर्ज असतो. त्यावर दोन्ही बाजूंच्या वकिलांचा सविस्तर युक्तिवाद होतो आणि मग कोर्ट त्यावर निर्णय देतं. आणि याला किती वेळ लागतो? दुर्दैवाने माझ्या अनुभवातून सांगते की या अर्जावर निकाल यायला कधी काही महिने, तर काही प्रकरणांमध्ये 3-4 वर्ष सुद्धा लागतात. अरे बापरे, 3-4 वर्ष? हो, तारीख पे तारीख हे सिनेमातलं वाक्य असलं तरी ते वास्तव आहे. हे लक्षात ठेवलं तर पुढे मोठा फायदा होईल. बरं, मग युक्तिवाद आणि म्हणणं सादर झाल्यावर पुढे काय होतं? कोर्ट नक्की कोणत्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करणार हे कसं ठरवतं? या टप्प्याला इश्यू फ्रेमिंग किंवा मुद्दे निश्चिती असं म्हणतात.
हा खूप महत्वाचा टप्पा आहे. न्यायाधीश दोन्ही बाजूंचं म्हणणं ऐकून या दाव्यात नक्की कोणते कायदेशीर मुद्दे तपासायचे आहेत हे ठरवतात. उदाहरणार्थ, जसं की वादीचा जमिनीवर हक्क आहे का किंवा प्रतिवादीने अतिक्रमण केले आहे का, या ठरवलेल्या मुद्द्यांवरच पुढे सगळा पुरावा चालतो. जबरदस्त. म्हणजे लढाईचा मैदान एक प्रकारे इथेच ठरतं. आता सर्वात महत्वाचा टप्पा म्हणजे पुरावा. याची प्रक्रिया स्टेप बाय स्टेप सांगाल का? ही चेकलिस्ट आमच्या दर्शकांना खूप उपयोगी पडेल. नक्कीच. चला स्टेप बाय स्टेप बघूया. पायरी 1, वादीचा पुरावा. यात वादी प्रतिज्ञापत्राद्वारे म्हणजे ॲफिडेव्हिटद्वारे आपला जबाब नोंदवतो आणि निशाणी 3 मध्ये दिलेली सर्व मूळ कागदपत्रे कोर्टात सादर करतो. याला सर तपासणी किंवा चीफ म्हणतात. ओके, सर तपासणी. पायरी 2, उलट तपासणी. आता प्रतिवादीचे वकील वादीने सादर केलेल्या पुराव्यांवर आणि साक्षीदारांवर प्रश्न विचारून सत्यता पडताळतात. याला उलट तपासणी किंवा क्रॉस म्हणतात. इथेच खरी कसोटी लागते वकिलांची. अगदी बरोबर. तिसरी पायरी, वादीचा पुरावा समाप्त. वादीचे सर्व पुरावे आणि साक्षीदार तपासून झाल्यावर पुरुसीस नावाचा एक अर्ज देऊन वादी आपला पुरावा संपल्याचे कोर्टाला कळवतो. पुरुसस. हो. आता चौथी पायरी, प्रतिवादीचा पुरावा. हीच प्रक्रिया आता प्रतिवादीसाठी सुरू होते. तो आपले पुरावे आणि साक्षीदार सादर करतो. मग येते पायरी 5, प्रतिवादीची उलट तपासणी. यात वादीचे वकील प्रतिवादीच्या पुराव्यांची उलट तपासणी करतात. आणि शेवटची पायरी, पायरी 6, प्रतिवादीचा पुरावा समाप्त. प्रतिवादी सुद्धा पुरसीस देऊन आपला पुरावा संपवतो. एक गोष्ट लक्षात ठेवा, मूळ कागदपत्रांनाच पुराव्यात महत्त्व असतं. त्यामुळे ती अगदी जीवापाड जपून ठेवा. दोन्ही बाजूंचे पुरावे संपले, आता थेट निकाल लागतो का? नाही, यानंतर असतो अंतिम युक्तिवादाचा टप्पा. दोन्ही वकील सादर झालेल्या पुराव्यांच्या आधारे आपापली बाजू कोर्टासमोर मांडतात. हा युक्तिवाद पूर्ण झाल्यावर मग दावा अंतिम निकालासाठी ठेवला जातो. आता आपल्या मूळ प्रश्नाकडे येऊया. आपल्या एका दर्शकाने मागच्या व्हिडिओवर कॉमेंट केली होती की माझी केस खालच्या कोर्टात हरली, पण माझ्याकडे सगळे पुरावे आहेत. मी वरच्या कोर्टात मोठा वकील लावून जिंकेन का? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. हाच तो मुद्दा आहे जिथे 99% लोक चुकतात. एक गोष्ट लक्षात घ्या, दिवाणी दाव्यामध्ये ट्रायल कोर्ट म्हणजे तुमचा जिल्हा किंवा तालुका न्यायालय हा सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे. कायद्याचा एक महत्त्वाचा नियम आहे, जो मुद्दा किंवा जो कागद तुम्ही ट्रायल कोर्टात मांडला नाही तो पुढे मांडता येत नाही. अपीलमध्ये म्हणजे हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्टात मांडू शकत नाही. अरे देवा. एक किस्सा सांगते. एका प्रकरणात जमिनीच्या वादात एका व्यक्तीकडे एक महत्त्वाचा करारनामा होता, पण त्याच्या वकिलाने तो ट्रायल कोर्टात पुराव्यात दाखलच केला नाही. मग काय झालं? केस हरल्यावर तो हायकोर्टात गेला आणि तो करारनामा दाखवू लागला, पण कोर्टाने तो ग्राह्य धरला नाही. का नाही धरला? पुरावा तर होता ना. कारण चूक ट्रायल कोर्टात झाली होती. कोर्टाने म्हटलं, हा कागद रेकॉर्डवर नाहीये. त्याच्या बाजूनं मेरिट असूनही तो केस हरला. यालाच म्हणतात पहिला घास मग शिकापात. वा, इतकी मोलाची माहिती दिलीत. म्हणजे केसचा पायाच जर कच्चा राहिला तर त्यावर तुम्ही कितीही मोठी इमारत बांधू शकत नाही. अगदी. त्यामुळे ट्रायल कोर्टातच अनुभवी वकील द्या आणि प्रत्येक पुरावा आणि प्रत्येक मुद्दा रेकॉर्डवर आलाच पाहिजे याची खात्री करा. हे लक्षात ठेवा, म्हणजे पुढे पश्चाताप होणार नाही. तर आज आपण पाहिलं की दिवाणी दावा दाखल करताना 7 मुख्य कागदपत्रे लागतात. मग केसमध्ये नोटीस, लेखी म्हणणे, मुद्दे निश्चिती, पुरावा, अंतिम युक्तिवाद आणि निकाल असे महत्त्वाचे टप्पे असतात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ट्रायल कोर्टातच सर्व पुरावे आणि मुद्दे मांडणं किती आवश्यक आहे. अन्यथा अपीलमध्ये तुमची जिंकलेली केससुद्धा तुम्ही हरू शकता. बरोबर. सरकार आणि कायदे आपल्या संरक्षणासाठी आहेतच, पण खरी ताकद तुमच्या हक्कासाठी जागरूक राहण्यात आहे. आपल्या केसच्या प्रत्येक टप्प्यावर लक्ष ठेवा, कारण म्हणतात ना, वेळेवर घातलेला एक टाका नंतरचे 100 टाके वाचवतो. तुम्हाला महसूल आणि कायद्यांबाबत सोप्या भाषेत असं सखोल मार्गदर्शन हवंय? मग आपला महसूलशाही यूट्यूब चॅनल तुमच्यासाठीच आहे. अशीच उपयुक्त माहिती मिळवण्यासाठी लगेच सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला पुढच्या भागात कोणत्या विषयावर माहिती हवी आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. अधिक माहितीसाठी आणि थेट संपर्कात राहण्यासाठी आमच्या व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुपमध्ये सामील व्हा. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. आणि हो, हा व्हिडिओ आपल्या गावातल्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये जरूर फॉरवर्ड करा, जेणेकरून ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत पोहोचेल. आपणही कोणाची तरी मदत करून आशीर्वाद कमवा.
व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. आवडला असेल तर तो इतरांनाही जरूर शेअर करा. कारण महसूलशाही ही ज्ञानाची मोफत नदी आहे, जी प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचली पाहिजे. कारण आम्हाला विश्वास आहे की ज्ञान हा प्रत्येकाचा हक्क आहे. आज इथेच थांबूयात. लवकरच भेटू पुढील भागात. धन्यवाद. जय महाराष्ट्र.